नमस्कार मित्रांनो, 2027पर्यंत मित्रांनो आपल्याला करायचं एक सक्सेसफुल गोट फार्म. तर त्या गोट फार्मचा मित्रांनो आजचा आपला 32वा दिवस आहे मित्रांनो. आणि आपल्या गाय आणि गिलदडीसाठी मित्रांनो आपण केलेला आहे मित्रांनो कुटार जमा. अजून आपण एक गंजी घेतलेला बघू शकता. 5.5 एकराची मित्रांनो हे गंजी आहे, ते आपण घेतलेले आहे. हे 2 एकराचे 2.5 एकराचे आहे मित्रांनो. 3 एकराचे आपण दुसऱ्या वावरात घेतलेले आहे. पण बघू शकता मित्रांनो आपण सुका चारा मित्रांनो जास्त प्रमाणात आपल्या बकऱ्या व गाईसाठी आपण जमा करत आहोत. बघू शकता आता हे सुद्धा आपण या पोत्यामध्ये भरू मित्रांनो. आपण डायरेक्ट पोत्यामध्ये भरत असतो, ज्यामुळे कुटार खराब होत नाही आणि आपल्या बकऱ्याला टाकायला सुद्धा सोपं जाते मित्रांनो. आणि एवढे पोते आहे मित्रांनो ते भरून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो ते पोते आपण भरलेले आहे, भरून आपण शिवलेले आहे मित्रांनो. आता थोड्या वेळात गाडी येते, गाडीमध्ये टाकून सगळे पोते थोड्या वेळात आपण घरी घेऊन जाऊ. तर अर्धे पोते आपण गाडीमध्ये टाकून नेलेले आहे मित्रांनो. पूर्ण पोते जात नाही म्हणून अर्धे पोते नेलेले आहे. बाकीचे पोते थोड्या वेळाच्या नंतर बघू शकता. एकूण 100 पोते भरलेले आहे आपण आपल्याला. तर कुटारसुद्धा सगळं संपलेलं आहे. आणि 100 पोत्यापैकी मित्रांनो एक 50 पोते गेलेले आहे. आता 50 पोतेच राहिलेले आहे. आणि हे सगळं मित्रांनो आपण केलेलं आहे आपल्या या छोट्या जे पिल्ल्याचा कप्पा होता मित्रांनो कोटा, त्याच्यामध्ये सगळं मित्रांनो आपण जमा केलेलं आहे. बघू शकता पूर्णपैकी भरलेलं आहे मित्रांनो. वरपर्यंत आपण सगळं भरलेलं आहे. बघू शकता खाली वर एक सगळं मित्रांनो. आणि आपल्याकडे झालेलं आहे मित्रांनो पूर्ण 12 एकराचं कुटार. तर काही आपण घरातसुद्धा भरलेलं आहे मित्रांनो, काही पोते उरले होते. आणि एकूण 12 एकराचं कुटार आपण भरलेलं आहे. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.